पूर्णा नगर परिषदेच्या मनमानी व गलथान कारभारामुळे गवळी गल्लीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या भागातील लहान बालकापासून तर वयोवृद्धांना या घाण पाण्यामुळे त्रास सुरू झाला आहे। अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा मठ नप प्रशासन काहीच फरक पडत नसल्याने सोमवारपासून नगर परिषद समोर या भागातील नागरिक उपोषण करणार असल्याची माहिती माध्यमांसमोर बोलताना दिली। नगरपालिकेचा स्वच्छता विभाग करतोय काय? ना नाली सफाई आहे ना कचरा नेला जात आहे। घंटागाडी ही केवळ पैसे कमवण्याची मशीन झाली आहे। या भागात गेल्या 6 महिन्यापासून ना घंटागाडी नाही सफाई कामगार फिरकले नाही। घंटागाडी केवळ शहरातील उच्चभू वस्तीतील मोजक्या लोकांकडे फिरत असल्याचेही यावेळी बोलले जात आहे। या घंटागाडी व कचरा व्यवस्थापनाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। लाखो करोडो रुपयाचे बोगस कामे करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकले पाहिजे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नप प्रशासनाची चौकशी झाली पाहिजे। सांगा, ह्या तुमच्या भागामध्ये हे जे घाण पाणी झालेलं आहे कशामुळे झालेलं आहे? वोट देने का ना आ रहा ना, कैसा देना? हमने नाली काटने वाले कभी नहीं आते, कभी घंटा गाड़ी नहीं आती कचरे की जाना इतनी दूर लेके। नहीं, तुम्ही कभी नगरपालिका गए क्या? बच्चों को भी भेजे, बच्चे भी गए, हम भी गए। नाली वाला तो कभी नहीं आता काटने को। अभी यहाँ जो अभी इसके गंदगी की वजह से जो बीमारियां है उसके लिए जिम्मेदार कौन रहेगा? नगरपालिका जिम्मेदार है। हाँ, बीमारी है, चालू है। हे जे वातावरण जे बिघडलेलं आहे, तुम्ही याबाबत कधी कुणा तक्रार? 8 वेळेस निवेदन दिलेलं आहे। हां, तहसीलदाराला नगरपालिकेला दिलेलं आहे। इंजिनियर साहेबाला भेटलो जाऊन, आज इंजिनियर साहेबांना पाहून गेले, काय फक्त आज पाहून गेले, रोज पाहून चालले, त्यांनी काही करीना। त्यांना म्हणायचं नाही याच्यात थांबा थोडं, चिखलामध्ये त्या चिखलात थांबायला पाहिजे त्याला। कसं वाटतं का? किती पडत साहेब, किती पडत? तुम्हाला कसं वाटायचं? आम्हाला तर पहा ना, तुम्हाला पाहिलं तर असं वाटायचं आम्ही कसं करत असाल ना। तुम्ही त्यांना म्हणायला पाहिजे आम्हाला जेवढा त्रास व्हायला तुम्ही इथं येऊन बस थांबा की जराच म्हणा। पहिलेच नुसतं फक्त पाहुणे आहे। आता तुम्ही काय करणार यापुढं? आता काय नियोजन दिलेलं आहे, काल जयचंद साहेबाला भेटलं। आता सोमवारपासून तहसील समोर उपोषणाला बसणार आहे। पुऱ्या गल्लीवाल्यांना राय केलेली आहे, मला उपोषणाची तयारी करायची। बोला, हे जे परिस्थिती बिघडली त्याला कोण जबाबदार आहे? तुम्ही रोडच करा, नाल्या करून द्यावा, कोण आहे? इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्यांना कधी तुम्ही बोलले का हे असं काय व्हायला? किती बारा येऊ गेले साहेब लोक, काहीच केलं ते? काहीच केलं नाही। म्हणजे तुम्हाला सवय लागली का इथं अशा त्याच्या वातावरणात राहायची? म्हणजे आता काय इलाज नाही ना। तुम्ही इथल्या नगरसेवकाला कधी कळवलं नाही? 10 बाऱ्या कळीला आम्ही। आता काय करणार याच्यानंतर? आम्हाला चांगलं पाणीचं असं की हे करून द्या। ते देणं झाले नाही तुम्हाला, तुम्ही त्याच्यानंतर काय करणार? उपोषण करणार। डुलताय ना, कुणकडे जाताय ना, कसं झाले बघा, वागता यायले काय तर येऊन जरा नगरपालिकेवाले यायले तर चालले तर काहीच करीनत, रोड करीनत, नाल्या करीनत, काहीच करीनत। आम्ही किती वेळा गेलो तर? तुम्ही नगरसेवकाला या भागातल्या सांगितलं कधी की असं? 100 वेळा गेलोत नगरसेवकापाशी बी। मग काय म्हणतो? हो म्हणते यायले चाललेत, बघू काहीच करीनत। बघा पुढे नाल्या कोणले तर मग आता मतदान मागायला आल्यानंतर काय करणार तुम्ही? आता मग मतदान मागायला आल्यावर काहीतरी करतो ना, आता निर्णय त्याला निवडून यायचं असलं तर देतात काहीतरी आम्हाला करून। हो म्हणतात। परिस्थिती आमच्या गल्लीत झालेली आहे। नगरसेवक, नगराध्यक्ष यांना निवेदन दिलेले बी आहे, नगरपालिकाला दिलेले आहे, तहसीलला बी निवेदन दिलेले आहे, 7-8 बारे झालेले आहे आमचं। यांना निवेदन देऊन बी हे काम अद्याप झालेले नाही। हे काम पूर्ण व्हावं अशी आमची नगरपालिकाने विनंती आहे। पण आता ही परिस्थिती 5 महिन्या 6 महिन्यात अशी आहे, 1000 एवढे लोक पडलेले आहे, एवढे लेकर पडलेले आहे, याच्या जिम्मेदार फक्त नगरपालिकाच आहे। नगरपालिकाची घंटागाडी येत नाही ना, नगरपालिकाचे नाली काढणारे लोक येत नाही, 6 महिन्याला 7 महिन्याला येतात। हे असं कसं नगरपालिकाचं गलथान कारभार आहे। उपोषणला आता आम्ही सोमवारपासून बसणार आहे, सगळ्या बाहेर लेकराला घेऊन
या नगरपालिकाने या 2 दिवसामध्ये काम केलं तर बरं, नाही तर आम्ही उपोषणाला सोमवारपासून बसणार नगरपालिकेच्या समोर. याच्यामध्ये या 5 महिन्यापासून आम्ही परेशान भरपूर आहे. आजार एवढे पडलेले आहे, याला काही अर्थ नाही राहिला आता. एवढे लोक लेकरं पडलेले, म्हातारे पडलेले आमच्या घरामधली सगळेजण परेशान आहे. पण आता या कामाला काही आता काय कारवाई झालेली नाही. पण आता आम्हाला कारवाई व्हायला पाहिजे. नाही झाली तर आम्ही उपोषणाला सोमवारपासून बसणार आहे नगरपालिका समोर. याची दखल अंदाजी नगरपालिकेने घ्यावी.